नमस्कार. मी डॉक्टर संतोष केसरकर, एक स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीतंत्र विशारद असून सध्या गर्भांकुर हॉस्पिटल शेळेवाडी कोल्हापूर येथे मी कार्यरत आहे. टायटल आपल्या सर्वांनी वाचलेलंच आहे. आजचा विषय हा खूप गंभीर आणि तितकाच महत्त्वाचा आहे. कॅन्सर आपल्या समाजामध्ये एवढा का वाढतोय? ही आता एक न्यूज आहे. ही न्यूज आहे ऑक्टोबर 2019ची टाइम मॅगझिनमध्ये छापून आलेली आहे, ज्याच्यामध्ये भारताला कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणजे कर्करोगाची जागतिक राजधानी असं म्हटलेलं आहे. 2024 साली आपल्या भारतातीलच अपोलो हॉस्पिटलने सर्वे केला होता आणि त्याचा रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टनुसार 2020 साली आपल्या भारतामध्ये कॅन्सरचे जवळजवळ 14 लाख पेशंट होते, ज्यांची संख्या वाढून 2025 पर्यंत ते 16 लाख एवढी संख्या होणार आहे. म्हणजेच पूर्ण जगामध्ये इतके जास्त कॅन्सरचे पेशंट असणारा भारत हा एकमेव देश आहे. मग प्रश्न पडतो की कॅन्सर आत्ताच का एवढा वाढतोय? म्हणजे आपण फार पूर्वी म्हणजे एक साधारणतः 25-30 वर्षापूर्वी बघितलं होतं की एक कुठल्याही गावामध्ये म्हणजे एक 4-5 हजार लोकसंख्येचं गाव असेल तर तिथं देखील चुकूनच एखादा कॅन्सरचा पेशंट सापडत होता. पण आत्ता बघायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये 8 ते 10 कॅन्सरचे पेशंट सापडतात. जसे गावाकडे आहेत तसं शहरामध्ये देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे पेशंट आढळत आहेत. पूर्वी आपण बघितलं असेल, आनंद नावाचा पिक्चर बघितला असेल, अशा एखाद दुसऱ्या पिक्चरमधून आपल्याला कॅन्सरचे पेशंट बघायला मिळायचे किंवा काहीसा उच्चभ्रू लोकांच्या मध्ये होणारा आजार असं म्हटलं जायचं कॅन्सरला. पण आत्ता मात्र तो पूर्ण गावखेड्यापर्यंत आपले हातपाय पसरताना दिसत आहे. आता मुख्य प्रश्न आपल्याला पडतो की हाच की मग आत्ताच का इतका कॅन्सर वाढतोय? तर आता त्याची काही कारणं आहेत, ते आपण क्रमशः बघूया. तर एक महत्त्वाचं कारण आहे सध्या की वृद्धांची समाजामध्ये वाढती लोकसंख्या. हे कसं काय कारण असेल? तर ह्या 20-25 वर्षामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरपूर नवीन शोध लागलेले आहेत. त्याच्यामुळं माणसाचं आयुष्यमान आहे हे सरासरी आयुष्यमान बरंच वाढलेलं आहे आणि याचा परिणाम असा झालेला आहे की वृद्धांची समाजामध्ये संख्या बरीच वाढलेली आहे. कॅन्सर हा काहीसा तरुणांपेक्षा वृद्धांच्या मध्ये जादा आढळणारा आजार आहे. त्यामुळे वृद्धांची संख्या वाढली तर कॅन्सरची पेशंट देखील थोडेसे वाढतात. दुसरी गोष्ट आहे की ह्याचा अर्थ असं नाही की पूर्वी वृद्ध होते त्यांना कॅन्सर होतच नव्हता का? होत होता, पण त्या काळात निदानात्मक परीक्षा किंवा डायग्नोस्टिक टेस्ट ज्याला म्हणतो त्या इतक्या प्रगत नव्हत्या की कॅन्सर डिटेक्ट करू शकतील. आत्ताच्या नवीन संशोधनामुळं डायग्नोसिस कॅन्सरचं खूप पटकन होतं आणि त्यामुळं वृद्धांच्या मध्ये कॅन्सरचं डायग्नोसिस जादा झाल्यामुळं तसे पेशंट वाढलेले दिसू शकतात. पण याचा अर्थ असा देखील नाही की फक्त वृद्धांच्या मध्येच कॅन्सर होतो किंवा वृद्धांच्या मध्येच वाढलेला आहे. 50च्या आतील लोकांच्या मध्ये देखील कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणात ह्या 25-30 वर्षामध्ये वाढलेला आहे. याची कारणं काय? तर सगळ्यात मुख्य याचं कारण आहे हे म्हणजे बदलती जीवनशैली किंवा ज्याला लाईफस्टाईल चेंज म्हणतो. ह्या 20-25 वर्षामध्ये भारताने औद्योगिक प्रगती भरपूर केली, पण औद्योगिक प्रगतीसोबत चांगल्या गोष्टीबरोबर वाईट गोष्टी देखील तितक्याच आलेल्या आहेत. म्हणजे कामाचा ताणतणाव असेल किंवा वेळेवर झोप न घेणे असेल, आहाराच्या चुकीच्या सवयी असतील, व्यायामाचा अभाव असेल, या सर्वांच्यामुळं हल्ली तरुणांच्या मध्ये किंवा प्रौढांच्या मध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयाचे विकार हे प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. यांच्या जोडीला किंवा या सर्वांचा परिपाक म्हणून कॅन्सर वाढत आहे. कॅन्सर आणि आपला आहार याचा सरळ सरळ संबंध आहे. उदाहरण द्यायचं सांगितलं तर आपण फास्ट फूड, जंक फूड किंवा कोल्ड्रिंक ह्या नावाखाली जो कचरा आपल्या पोटात टाकतो ना, त्याच्यामुळं कोलोरेक्टल कॅन्सर होतो. तसेच हे फास्ट फूड, जंक फूड याच्यामुळं स्त्रियांच्या मध्ये वजन वाढतं, मेद किंवा चरबी जी आहे ती वाढते आणि त्याच्यामुळं स्तनांचा कॅन्सर वाढतो. आपण जे रेडीमेड फूड आहे किंवा पॅकेट फूड म्हणतो, रेडीमेड मसाले आहेत, याच्यामध्ये देखील यांचा वापर प्रचंड प्रमाणात ह्या 20-25 वर्षात वाढलेला आहे. या सर्वांच्या मध्ये प्रिझर्वेटिव्ह प्रचंड प्रमाणात वापरलेले असतात आणि आपल्याला माहीतच आहे सर्व प्रिझर्वेटिव्हमध्ये बरेचसे घटक हे कार्सिनोजेनिक असतात, म्हणजे कॅन्सर तयार करण्यास हातभार लावणारे असतात आणि त्यामुळे पेशंट म्हणजे कॅन्सरचे रुग्ण बरेच समाजामध्ये दिसतात. त्याशिवाय
अति गोड पदार्थ किंवा साखरेचे जादा पदार्थ खाणे असेल किंवा प्रोसेस्ड फूड ज्याला म्हणलं जातं, जे म्हणजे कारखान्यांच्यामध्ये किंवा बेकऱ्यांच्यामध्ये रेडीमेड तयार होऊन येणारं जे अन्न आहे ते असेल, किंवा तळलेले जास्त पदार्थ असतील, किंवा दुसरं म्हटलं तर आपल्याकडे एक रेड मीट किंवा मटण आहे, त्याच्यामुळं अधिक खाण्यामुळे देखील कॅन्सर वाढू शकतो. ह्या खाण्याच्या सवयी आहेत, त्याच्यामुळं आपल्याकडं कॅन्सर वाढलेला दिसू शकतो. याच्याशिवाय आणखी काय कारण आहे, तर आणखी याच्याशिवाय कारण आहे ही वाढती व्यसनाधीनता, आणि हे खूप गंभीर कारण आहे. म्हणजे दारू पिलं की लिव्हरचा कॅन्सर होणार, तंबाखू खाणार, पान खाल्लं किंवा गुटखा खाला तर त्या व्यक्तीला म्हणजे तोंडाचा कॅन्सर असेल किंवा घशाचा कॅन्सर आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, हा होणार आहे. सिगारेट किंवा विडी फुंकल्यामुळं फुफ्फुसांचा कॅन्सर हा होणार आहे, हे सगळं माहीत आहे. तरी देखील हल्लीच्या मुलांच्या मध्ये असेल किंवा तरुणांच्या मध्ये असेल, ह्या व्यसनाधीनता आहे त्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, आणि ती फॅशन बनलेली आहे आता. आणि ह्याच्यासाठी आपले कलाकार जे आहेत, बॉलिवूडचे असतील कोणी म्हणा, तर ते खूप त्यांच्या जाहिराती, आता पान मसाल्याच्या जाहिराती वगैरे करून त्याला कुठेतरी उत्तेजन देतात किंवा उदात्तीकरण करतात व्यसनाधीनतेचं. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, नाही तर आपल्याला ह्या कॅन्सरच्या जंजाळातून देव देखील बाहेर काढू शकणार नाही. हे झालं व्यसनाधीनता. याच्या पुढचं एक कारण आहे हे वाढतं प्रदूषण, आणि ह्या 25-30 वर्षामध्ये कॅन्सरमध्ये सगळ्यात मुख्य कारण असेल तर हे वाढतं प्रदूषण आहे. म्हणजे आत्ता माझ्याकडे एक CNN चा रिपोर्ट आहे. हा CNN चा रिपोर्ट मागच्या वर्षी 2024 साली पब्लिश झाला होता, ज्याच्यामध्ये जगातील सर्वात जास्त 100 शहरं जी प्रदूषित सांगितले, आपल्यासाठी सर्वात लाजिरवाणी बाब आहे, त्या 100 शहरांच्या मध्ये 83 शहरं ही भारतातली आहेत. अशा परिस्थितीमध्ये लंग कॅन्सर वाढणारच आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं जर पकडलं, जर हे हवेचं प्रदूषण बघितलं, पाण्याचं प्रदूषण तर याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आहे. म्हणजे आपण नदीला गंगा म्हणतो, माता म्हणतो, पण तिची इतकी अवहेलना करतो की तिचं पाणी हे आपल्या गटारीच्या पाण्यापेक्षा देखील खराब करून आपण टाकलेलं आहे. आपले कारखाने आहेत, सगळ्या प्रकारचे असू दे, प्रायव्हेट कारखाने असू दे, सहकारी कारखाने, हे त्यांचा जो वेस्ट मटेरियल आहे किंवा रासायनिक घटक जे बाहेर पडणारे आहेत ते सर्रास, किंवा आपल्या आता साखर कारखाने असतात त्यांची मोलॅसिस किंवा मळीचा भाग आहे ते सर्रास ते नदीपात्रात सोडून देतात किंवा ओढ्यांच्या मध्ये सोडून देतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ह्यामधले हेवी मेटल्स आहेत किंवा जो कार्सिनोजेनिक सबस्टन्स आहेत ते पाण्यात मिसळले जातात. पाण्यातून आपल्याकडे येतं, आपण ते पाणी पितो, आपल्या शरीरात ते कार्सिनोजन जातात आणि आपल्याला कॅन्सरचा धोका उद्भवतो. फक्त हे कारखाने जबाबदार आहेत काय, तर नाही. आपले नवीन शेतीचे प्रयोग हे देखील ह्याच्यासाठी प्रचंड जबाबदार आहेत. आपल्याकडे पूर्वी सेंद्रिय शेती व्हायची, ती बऱ्यापैकी आता पूर्ण बंद झालेली आहे. रासायनिक खतांचा वारेमाप उपयोग, त्याच्याशिवाय कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, यांचा प्रचंड नको तितका उपयोग केला जातो. याच्यावर कोणाचाही निर्बंध नाही, ना सरकारचा ना शेतकऱ्यांचा. आणि ह्याच्यामुळे काय होतं की हे जे कीटकनाशक असतील किंवा तणनाशक असतील हे अन्न साखळीतून आपल्या आहाराद्वारे आपल्या पोटात जातात, आणि त्याच्यामुळं कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतं. पण हे आपल्या अन्न साखळीमध्ये जेवढं येतं त्याच्यापेक्षा जास्त याच्यातील तणनाशक असतील किंवा कीटकनाशक याच्यातले जे टॉक्झिन्स आहेत किंवा कार्सिनोजन्स आहेत हे जातात, हे जवळच्या जलस्रोतामध्ये किंवा पाण्याचा जो सोर्स आहे, ओढे असतील, नदी असेल किंवा विहिरी असतील, बोरवेल असतील, याच्यामध्ये मिसळतात. ते शेतकरी तेच पाणी पितात, आणि त्यांच्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये म्हणजे जिथं ग्रामीण भागामध्ये जो कॅन्सरचं प्रमाण इतकं काही वाढले ना, त्याच्यामागे सगळ्यात मुख्य कारण आहे हे प्रदूषित जल. याच्याशिवाय आणखी कारण एक आहे की व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया यांचं इन्फेक्शन असतं. म्हणजे आपण HPV बघितला व्हायरस, ज्याच्यामध्ये सर्वायकल कॅन्सरसाठी कारणीभूत असतो. त्याचा आपण एक डिटेल व्हिडिओ आधी केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याशिवाय एड्समधल्या पेशंटमध्ये वगैरे बऱ्याच वेळा कपोसिस सारकोमासारखा वगैरे सापडू शकतो कॅन्सर. आणखी एक आता कॅन्सर होण्याचं म्हणजे वाढण्याचं कारण एक आहे, ते म्हणजे लवकर निदान न होणे. म्हणजे बऱ्याच वेळा कॅन्सर होण्याच्या आधी त्याची पूर्वरूप किंवा जी आधीची लक्षणं आहेत ती हळूहळू दिसत असतात, पण त्याकडे किंवा एखादी गाठ वगैरे दिसणे वगैरे किंवा बाकीची लक्षणं असतील तर त्याकडे बऱ्याच वेळा आपलं दुर्लक्ष होतं, आणि ह्या दुर्लक्ष झाल्यामुळं कॅन्सर हा पुढच्या स्टेजला जातो, आणि त्यावेळी मग त्याला उपचार करणं त्याच्यावर खूप कठीण होऊन जातं.
हे आता बघितलं आपण कॅन्सर नेमका कशामुळे होतो. पण आपण आता याच्यामध्ये काय करायचं, काय प्रिकॉशन घ्यायच्या, काय काळजी घ्यायची. कारण काय, कॅन्सर एकदा झाल्यानंतर मग त्याच्या किमो असेल, रेडिएशन वगैरे असेल, हे करण्यातच वेळ जातो. आधी प्रिकॉशन जेवढ्या घेऊ तेवढं चांगलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय प्रिकॉशन घेऊ शकतो, तर पहिलं बघितलं लाईफस्टाईल बघितलं होतं आपण. लाईफस्टाईलमध्ये काय करू शकतो, नियमित 8 तासाची झोप, नियमित व्यायाम, स्ट्रेस पूर्ण कमी ठेवायचा. स्ट्रेस कमी ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी प्राणायाम, ध्यान वगैरे असं काही करू शकता. त्याच्याशिवाय म्युझिक ऐकणं वगैरे कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला आवडत्या गोष्टी करून तुम्ही स्ट्रेस कमी करू शकता. फास्ट फूड, जंक फूड हे पूर्ण हद्दपार केलं पाहिजे. आपल्या डाएटमधून प्रोसेस फूड आहे हे पूर्ण हद्दपार केलं पाहिजे. तेलकट जादा खाऊ नये. सात्विक आणि सकस आहार, म्हणजे आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा भरपूर वापर केला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या आहेत त्यांचा प्रचंड वापर केला पाहिजे. फळे किंवा ड्रायफ्रूट आहेत यांचा वापर केला पाहिजे. मोड आलेली कडधान्य वगैरे आहेत त्यांचा वापर केला पाहिजे. रेग्युलर आपला घरगुती आहार, बाहेरचं काही न खाणे हे सध्या खूप गरजेचं आहे. मसाले जे आहेत हे आपण रेडीमेड मसाले न आणता घरच्या घरी जर मसाले केले तर त्याच्यामुळे कॅन्सर भरपूर टाळता येऊ शकतो. हे झालं आपलं खाण्याच्या सवयीबद्दल. त्याच्यानंतर सांगितलं व्यसनाधीनता. व्यसनाधीनता ही आपल्याला कंट्रोल करायलाच लागेल समाजातील, त्याशिवाय कॅन्सर आपण थांबवू शकत नाही. पुढचं आहे आता वायू प्रदूषण आहे. वायू प्रदूषण आपल्या हातात काही नाही बऱ्याच वेळा, कारण आता शहरच इतके प्रदूषण, आपण काही त्याला जादा काय करता येत नाही. तर अशा वेळी आपण आपल्यापुरतं काय करू शकतो, तर बाहेर पडण्यापूर्वी कंपल्सरी मास्क वापरणे हे गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आणखी जलप्रदूषण, आता मागाशी बघितलं आपण पाण्याचं इतकं मोठं जास्त प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे. मग अशावेळी काय करायचं, रेग्युलर फिल्टरमधून हे सगळे हेवी मेटल येत असतात. अशावेळी आरो किंवा ॲक्वागार्ड यूज करणे हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं बरेच हेवी मेटल हे आपल्या पाण्यामध्ये येत नाहीत, किंवा जे पेस्टिसाईड आहेत म्हणजे तणनाशकं, कीटकनाशकं वगैरे आहेत हे देखील आपल्या पाण्यामध्ये येत नाहीत, आणि त्याच्याद्वारे आपण कॅन्सर होणे टाळू शकतो. त्याच्यासोबत कुठलंही लक्षण दिसलं तर कॅन्सरचं सुरुवातीला आपण त्याची लवकरात लवकर तपासणी करून घेऊन त्याच्यावर दुर्लक्ष केलं नसलं पाहिजे. हे कॅन्सर होऊ द्यायचं नसेल तर सगळ्यात पहिली स्टेप आहे. आणि त्याच्यासोबत काही काही प्रिकॉशन आहेत, म्हणजे आता सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून HPV वॅक्सिन आहे. अशी बऱ्याच गोष्टी आहेत ह्या आपल्याला करता येण्याजोग्या आहेत. ह्या आता पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कॅन्सर नेमका कशामुळे होतो, तो कशा टाळला जाऊ शकतो. जास्तीत जास्त आपण प्रयत्न करूया कॅन्सर कमी करूया. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला सांगा. आपल्याला कुठले व्हिडिओ असे पाहिजे असतील तर सांगा, माहिती पाहिजे असेल तर सांगा, आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू. धन्यवाद.